कोकणच्या विकासाचं चित्र पालटून टाकणारा कोकण एक्सप्रेसवे हा प्रकल्प आता वेगाने मार्गी लागतोय। MSRDCने या ग्रीनफील्ड प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आणली आहे। या महामार्गामुळे प्रवाशाचा वेळ तर वाचणारच आहे, पण कोकणच्या अर्थव्यवस्थेलाही नवी गती मिळणार आहे। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून अभियांत्रिकीचा एक चमत्कार असेल। कोकणच्या आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीचा विचार करूनच याचं नियोजन कसं केलंय ते पाहूयात। मार्ग: रायगड बळवली ते सिंधुदुर्ग पत्रादेवी। लेन: 6 पदरी भव्य मार्ग आणि सध्याचे 10-12 तास आता थेट 5 ते 6 तासांवर येतील। हा महामार्ग पूर्णपणे घाटमुक्त असेल। डोंगराळ भाग असूनही प्रवाशांना घाट चढण्या उतरण्याचा त्रास होणार नाहीये। कोकणचा निसर्ग आणि डोंगर रांगा जपून हा मार्ग बांधला जाणार आहे। MSRDCच्या नियोजनानुसार सध्या सुरू असलेले पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड एक्सप्रेसवे हे मोठे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर तत्काळ कोकण एक्सप्रेसवेच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाईल। सध्या भूसंपादन आणि तांत्रिक सर्वेक्षणाचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे। याने काय होणार आहे तर 1. वेळेची मोठी बचत। मुंबई ते गोवा हे अंतर अवघ्या 6 तासात पार करता येईल। 2. उद्योगांना गती। कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा, काजू आणि मत्स्य उद्योगाला जलद वाहतुकीमुळे मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल। आणि 3. पर्यटनाचा विकास। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील। थोडक्यात सांगायचे तर कोकण एक्सप्रेसवे हा भविष्यात कोकणच्या समृद्धीची जीवनवाहिनी ठरणार आहे। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।